घरामध्ये पाहुणे आले की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पाटवडी रस्सा भाजी बनवली जाते आणि पाहुण्यांच्या पाहुणचारात चार चांद लावले जातात. आमच्या पण सोलापूरमध्ये पाहुणचार म्हटला की व्हेज जेवणात सगळ्यात अग्रेसर भाजी कुठली असेल तर ती असते पाटवडी रस्सा भाजी. झणझणीत रस्सा, खमंग पाटवडी आणि त्याबरोबर लिंबू आणि कांदा. मस्त एकच नंबर. तर चला आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत. पण मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. एक लाईक तर बनतच आहे, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी वडी तयार करण्यासाठी पालक पण घालणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाहीतर याला स्किप पण करा. मी थोडंसं पालक घालून आज ही वडी बनवणार आहे. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर पण मी इथं बारीक चिरून घेतली आहे. आता गॅसवर एक कांदा आणि खोबऱ्याचा एक मोठा तुकडा भाजायला ठेवायचा आहे. आता कांदा आणि खोबरे छान काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे या पद्धतीनं बघा. 1 इंच आले घेतले आहे. लसूण जवळपास 1 गड्डा सोलून घेतला आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा जिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी लवंग, 1 चक्रफूल, 3 लवंगा, 4 ते 5 मिरे, 2 चमचे धने घेतले आहेत. आता याला कढईमध्ये आपण गरम करून घेऊया. 2 मिनिट याला फक्त गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही. तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि गार झाले की बारीक करून घेऊया. हे या पद्धतीने बघा बारीक करून घ्यायचं आहे. आता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे आणि कांदा चिरून घालायचा आहे, लसूण घालायचं आहे, आलं घालायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हा मसाला थोडा काळा दिसतो पण चवीला अगदी अप्रतिम लागतो बघा. आता गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये कांद्या लसणाचा मसाला घालायचा आहे. आता तो आपण अर्धा मिनिट छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण तयार केलेला गरम मसाला घालायचा आहे आणि तोही छान परतून घेऊया. 2 चमचे सोलापुरी काळं तिखट घालायचं आहे. हे मी घरीच तयार केलेलं आहे आणि आता याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. हे बघा काय मस्त अशी तरी आली आहे, म्हणजेच कट आला आहे. अगदी झणझणीत झाली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. 2 ते 3 मिनिट याला छान उकळून द्यायचं आहे बारीक गॅसवर. आता हा रस्सा तयार झाला आहे. याला आपण आता झाकून ठेवूया. आता इथे मी दगडी खलबत्त्यामध्ये 1 गड्डा लसूण सोलून, 2 ते 3 मिरच्या, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर घालून चांगले ठेचून घेतलं आहे, बारीक केलं आहे बघा. आता हा मस्त ठेचा तयार झालेला आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून, तेल गरम झाले की हा ठेचा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद घालायची आहे. आता मी इथे 4 माणसांसाठी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तुमच्याकडे किती माणसं आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे पाणी वाढवा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे मी ताटाला तेल लावून घेत आहे कारण आपण यावर वड्या थापणार आहोत. आता यामध्ये कट केलेले पालक घालायचे आहेत. आता फक्त उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की आपण यामध्ये लगेच बेसन पीठ घालूया. बेसन पीठ किती घालायचं आहे तर जोपर्यंत असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. पटपट हटायचं आहे, नाहीतर हे खाली लागून करपण्याची शक्यता असते. गॅस अगदी बारीक करायचा आहे अशा टायमिंगला. आणि आता आपण याला छान झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेऊया. आता 2 मिनिट झाले आहेत. पीठ पण छान अगदी शिजले आहे. तर आता लगेच याला गरमागरम आपण ताटात काढून घेऊया आणि छान याला थापून घेऊया. थंडी असल्यामुळे मला काही जास्त भाजत नाही. तुम्ही वाटीला तेल लावून सुद्धा ही वडी थापू शकता. आता ही वडी जास्त पातळ पण नाही थापायची आणि जास्त जाड पण नाही. अगदी मीडियम अशी
ठेवायची आहे जाडीला. आता यावर आपण खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि थोडंसं थापून याची चौकोनी आकारात वडी कट करून घ्यायची आहे. मस्त अशी ही खमंग पाटवडी इथं तयार झाली आहे. रस्सा पण तयार झालेला आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली ना, नक्की ट्राय करा घरी आणि आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आपल्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.